जय जिजाऊ दादा. दादा आपण कुठून आलात? आम्ही बीड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यामधून आलेलो आहोत. बर, आज आपण बघताय की गेवराई तालुक्यातून आपण इथं आलेलो आहेत. अशाच प्रकारे मराठवाड्यातून आणि संबंध महाराष्ट्रातून अनेक मराठा आंदोलक इथं बीड मुंबईमध्ये दाखल होत आहेत. आपण बघताय की मागे ही बृहन्मुंबईची महानगरपालिकाचा ही बिल्डिंग आहे, इकडे CST स्टेशन आहे आणि अनेक लाखो मराठी आज या मुंबई नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. दादा एकंदरीत काय आपलं म्हणणं आहे किंवा मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे जरांगे पाटील आदरणीय जरांगे दादा पाटील मागणी करतायत शासनाकडे आणि गेल्या 2-3 दिवसापासून अतिशय चिवट पद्धतीने मराठी लढा देत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता मुंबई महानगरपालिकेने मागच्या 2 दिवसामध्ये प्रचंड हाल केले, तरी मराठी अतिशय चिवट पद्धतीने या आरक्षण लढ्याला सामोरे जात आहेत. तर एकंदरीत या परिस्थितीविषयी आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकार असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कोणतंही कुणबी यांना OBC मध्ये आरक्षण आहे. OBC प्रवर्गामध्ये कुणबी म्हणजे शेतकरी, जो कुणबी करतो म्हणजे शेती करणारा हा कुणबी आहे. इथं मराठा समाज हा सगळा 100% शेती करणारा आहे, त्यामुळे तो कुणबी आहे. त्याची नोंदच असावी असं नाही. आजपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या समजा जातींना ज्या प्रवर्गामध्ये दिलेलं आहे, ज्या जातीचं आरक्षण दिलेलं आहे ते त्यांच्या व्यवसायावरून दिलेलं आहे. मराठा समाज हा आता युद्धाचे प्रसंग नाहीत, पण युद्धाचा प्रसंग आला तर सगळ्यात अगोदर क्षत्रिय म्हणून सगळ्यांच्या पुढे मराठा आहे आणि इतर वेळी तो इतर टायमाला शेती करतो. शेती हा मुख्य व्यवसाय आहे कुणबी करण्याचा. परंतु शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मराठा समाज हा खूप उशिरा आलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्यावेळेस इंग्रजांच्या काळात आपल्या पिढ्यानुपिढ्या, आत्ता माझ्या वडील आजोबा इथून मागच्या पिढ्या शिकलेल्या नाही आहेत, त्यामुळे आमच्या सरकारी ऑफिसमध्ये नोंदी काय लागाव्यात कशा लागाव्यात या नोंदी आमच्या नाही आहेत. पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांच्या मात्र नोंदी आहेत. माझ्या स्वतःच्या नोंदी आहेत, माझ्या बायकोची नोंद नाही, माझ्या मावशीची नोंद होते तर आत्याची नाही आहे. अशा प्रकारचे नातेवाईक सगळे सोयरे सगळे आहेत आणि हे मराठवाडा गॅझेट जे आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील सगळ्या नोंदी केलेल्या आहेत आणि सगळे पुरावे शासनाकडे सगळ्या गोष्टी आहेत. असंविधानिक मागणी असं जे म्हणतात त्यांना लाज सुद्धा कशी वाटत नाही की असंविधानिक म्हणायला. विरोध करणाऱ्यांना कसा असा विरोध करावा वाटतो, कोणत्या भूमिकेतून ते विरोध करतात हे समजत नाहीये. एवढा मोठा मराठा समाज हा किती वर्षापासून आरक्षण मागतोय, किती वेळा उपोषणाला यावं लागलंय. उपोषणाला येत असताना, आंदोलन करत असताना कोणत्या जातीला, आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या भारतातल्या कोणत्या वस्तूला वास्तूला या ठिकाणी होऊ नये. आजही इथे या ठिकाणचं कसल्याही प्रकारचं महानगरपालिकेचं असेल, शासनाचं असेल आंदोलन होणार आहे, परवानगी दिलेली आहे हे माहीत असून सुद्धा याची व्यवस्था केलेली नाहीये. तरी सुद्धा मराठा बांधव, मराठा सगळे समाज ते सगळ्या प्रकारचं नियोजन आणि या ठिकाणी सॅक्रिफाईस करतायत, सगळा सर्वाईव्ह करतायत आणि या ठिकाणाहून जात नाही. तुम्हाला यावरून तरी लक्षात आलं असेल की मराठा समाजामधल्या प्रत्येक माणसाची ताकद काय आहे आणि तो किती जिद्दी आणि किती चिकाटीने या ठिकाणी आलेला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय तो माघारी हटणार नाही, माघारी जाणार नाही. त्यांना विश्वास सरकारवर नाहीये, त्यांना विश्वास फक्त जरांगे पाटलांवर आहे. जरांगे पाटलांच्या एका आदेशाची वाट पाहतायत सगळे मराठा आणि त्या पाटलांनी जो आदेश देतील त्याचप्रमाणे होईल. पाटलांनी आदेश दिलेला एकच, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माघार नाही, सुट्टी नाही. 1 महिना लागो, 2 महिने लागो, 6 महिने लागो, वर्ष लागो, तयारी मराठा समाजाने पूर्ण केलेली आहे आणि मराठा समाजाला मोठमोठ्या युद्धांची तयारी करण्याची आणि जिंकण्याची त्याच्या रक्तामध्येच ती तयारी असल्यामुळे तो करू शकतो आणि करणार आहे. ही छोटी गोष्ट आहे. या ठिकाणी तर युद्ध नाही करायचं, असहकार आणि शांततेत सगळं सांगितलेलं आहे आणि ते शांततेमध्येच मराठा समाज आपल्यासमोर चांगल्या पद्धतीने करत आहे. वेगवेगळे खेळ वेगवेगळे या ठिकाणी मुंबईमध्ये खेळले होत आहेत. कबड्डी, खो खो जे नामशेष होत आहे, सूरपाड्या असतील, अशा प्रकारचे खेळ खेळत इथल्या मातीत या ठिकाणी जरी स्वच्छतेची काळजी मराठा समाज स्वतः घेतोय, स्वतः या गोष्टी करतोय. कसल्याही नियोजन नसताना या ठिकाणी कसलीही आमची तक्रार नाही, आमची कसलीही तक्रार नाही शासनाकडे की आम्हाला सुविधा पुरवाव्या, काही गरज नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. अगदी बरोबर आहे दादा, आपण मांडलेली ही आरक्षणाच्या लढ्याची वास्तविक परिस्थिती आहे. परंतु काल
सरकारने अशी भूमिका घेतली की हैदराबाद गॅजेट हे तत्वतः आम्ही मान्य करायला तयार आहोत, परंतु या संदर्भामध्ये कदाचित मराठा समाजाला ही मागणी मान्य होईल किंवा नाही होईल याबद्दल आपलं काय म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेट तत्वतः आम्ही मान्य करतो आहोत असं सरकार म्हणतंय, परंतु तत्वतः मान्यता किंवा अंशतः मान्यता अशा प्रकारचे शब्दाचे घोळ घालून सरकार जर मराठ्यांना थोडक्यात बोलवण करण्याचा प्रयत्न करत असेल तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात मुळात मी सुरुवातीला सांगताना सांगितलं की शेती करणारा कुणबी करणारा जो कुणबी आहे, कुणब्यांना आरक्षण आहे, तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या जे शिकायला गेलेले ज्यांचे नाव आहेत त्यांच्यामध्ये व्यवसाय काय आहे तर शेती आहे. जरी त्यांची जात मराठा असली तरी त्यांचा व्यवसाय शेती आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये व्यवसायानुसार आरक्षण दिलेलं आहे. तर शेती करणारा म्हणजेच कुणबी करणारा आहे, कुणबी करणारा आहे तर मग कुणब्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही, काहीच अडचण नाही. गॅजेटमध्ये सुद्धा तसे उल्लेख आहेत. गॅजेटमध्ये देखील तत्वतः अंशतः असे शब्द घालण्याची देखील अडचण नाही. फक्त वेटीस धरायचं आरक्षणाचा पेटीच्या नंतर फक्त जरांगे पाटलांना हातात याचं श्रेय जाईल, म्हणून याचं सरकारचं धोरण आहे की आरक्षण आम्ही देणार. आरक्षण अरे तुम्ही देणार नाही, ऑलरेडी ते दिलेलं आहे आणि ते मिळणारच आहे आणि ते टिकणारच आहे आणि ते आम्ही घेणारच आहोत. अगदी बरोबर आहे दादा, आपण जे वास्तविकता आरक्षण लढ्याची मांडताय ती अगदी बरोबर आहे, परंतु एक फायनली आम्ही आपल्याला विचारतोय की आपली फायनली काय मागणी असेल आणि आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार आहेत किंवा पुढची भूमिका काय असू शकते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या जाती आहेत. त्या जवळजवळ 100-125 जाती आहेत. सांगितलं जातं की एवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या आहे, त्याचं प्रमाण सांगितलं जातं, पण गावगाड्यामध्ये जर बघितलं तर त्यांचं प्रमाण हे अत्यल्प आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये राहणारा हा मराठा समाज आहे. मराठा समाजाची लोकसंख्या ही मूळतः त्या 27% आरक्षणामध्ये आहे. मराठा समाजाची कुणबीची 16% आरक्षण जे आहे ते या ओबीसी मध्ये मराठ्यांचं सुद्धा आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने अनेक मुद्द्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या म्हणजे फक्त एकाच पर्याय मराठवाडा गॅजेटनुसारच मराठ्यांना आरक्षण भेटत नाही, तर ते अनेक पर्यायामधून 50%च्या आतमध्येच आरक्षण देता येतं आणि तेही 1%, 2% नाही, 16% आरक्षण आजच देता येतं. अगदी बरोबर आहे आणि सहज करेक्ट. तर आपण बघता आहात की जे मराठा उपोषण आंदोलनकर्ते आहेत बीडवरून आलेले, त्यांनी अगदी मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त कशा आहेत आणि टेक्निकली हे मुद्दे आपल्याला समजून सांगितलेले आहेत आणि आज या सर्वांची मागणी असे की जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळणार नाही आम्ही मुंबई सोडणार नाही आणि अगदी ही मागणी रास्त आहे आणि याला नक्कीच जरांगे पाटलांना या सर्वांचं समर्थन आहे आणि येणाऱ्या काही कार्यकालामध्ये सरकारला नक्कीच योग्य ती भूमिका घ्यावी लागेल आणि कुठेही चालढकल करून चालणार नाही हे आपण यावरनं बघू शकता. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.